अकोला शहरातील रामदासपेठ परिसरात तडीपार इसम धारदार लोखंडी चाकूसह फिरताना पोलिसांच्या हाती सापडला। आरोपीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। अकोला शहरातील रामदासपेठ परिसरात तडीपार इसम धारदार लोखंडी चाकूसह सापडल्याने पोलिसांनी वेळीच कारवाई करत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे। ही घटना 23 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता फुलारी गल्लीतून आत्तू चहावाल्याच्या दुकानासमोर घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद रोशन मोहम्मद मुसा वय 21 वर्ष राहणार कागजीपुरा मस्जिद जवळ मच्छी मार्केट अकोला धारदार लोखंडी चाकूसह परिसरात लोकांच्या मनात दहशत निर्माण करताना सापडला। घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात आर्म ॲक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज भवरे व त्यांच्या पथकाने केली। या पथकात पोलीस हवालदार शेख हसन, पोलीस अंमलदार श्याम मोहोळे, रोशन पटले आणि विजय गावंडे यांचा समावेश होता। पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला लोखंडी चाकू जप्त केला असून आरोपीचा आणखी गुन्ह्याशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। यावेळी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पोलीस पथकाच्या वेळीच केलेल्या कारवाईने मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे।